यानंतर पुढची एक ब्रेकिंग बातमी, पेन्शनधारकांना एक आनंदाची बातमी आहे। आता पेन्शनधारकांची पेन्शन बातमी अतिशय महत्त्वाची, पेन्शनची रक्कम वाढवण्याबाबत मोठी घोषणा होण्याची सरकारच्या माध्यमातून आज नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील पेन्शनधारकांची पेन्शन नेमकं नवीन वर्षामध्ये किती वाढवून द्यायची याबद्दल महत्त्वाचे 4 निर्णय आज घेण्यात आले आहेत। याचा GR देखील 31 डिसेंबरच्या आत काढण्यात येईल आणि नवीन वर्षामध्ये पेन्शनधारकांना खुश करण्यात येईल अशा प्रकारचे 4 निर्णय सरकारच्या माध्यमातून नागपूरमध्ये झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी आज घेतलेला आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, पेपरला अधिकृत बातमी देखील आता आलेली आहे। पेन्शनधारकांची पेन्शन 2026 या नवीन वर्षामध्ये इतक्या रुपयांनी आता वाढ केली जाणार आहे। त्यामुळे 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षापासून आता नेमकं कोणकोणत्या पेन्शनधारकांची पेन्शन वाढ केली जाणार आहे याबद्दल मुख्यमंत्र्यांनी आता स्पष्टपणे सर्व काही या ठिकाणी 4 निर्णय जाहीर करून टाकलेत। आज नागपूर येथे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्वच्या सर्व 72 लाख पेन्शनधारकांसाठी आता त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सर्वात मोठे 4 निर्णय या ठिकाणी घेण्यात आले आहेत। पेन्शनधारक अनेक वर्षापासून त्या ठिकाणी मूलभूत पेन्शन समस्या आणि पुरेशी पेन्शन वाढ करण्याची मागणी गेल्या 5 ते 7 वर्षापासून या ठिकाणी सातत्याने करत होते। यामध्ये पेन्शनधारकांची मागणी या ठिकाणी दरवर्षी वाढतच चालली होती। यामध्ये पहिली मागणी पेन्शनधारकांची अशी होती, ती म्हणजे आता काय पण करून आम्हाला जगण्यासाठी काहीतरी पेन्शन तुम्ही चालू करा। पेन्शन त्या ठिकाणी जगण्यासाठी आता आमची कमी पडत असल्याचं एक परिपत्रक सुद्धा शासनाला मागील 2 ते 3 महिन्यांच्या पाठीमागेच आता पेन्शनधारकांनी दिलेलं होतं। या परिपत्रकामध्ये 5 ते 7 मागण्या आता पेन्शनधारकांच्या सातत्याने केल्या जात होत्या, ज्या सरकारच्या माध्यमातून पूर्ण करण्याच्या अपेक्षा या ठिकाणी पेन्शनधारकांनी हात जोडून केल्या होत्या। परंतु 2025 या सरत्या वर्षामध्ये मात्र पेन्शनधारकांच्या या मागण्या सरकारने अजिबात एक सुद्धा पूर्ण केलेल्या नव्हत्या। यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आता आदेश लिहून या ठिकाणी GR काढण्याबाबतच्या सूचना अर्थमंत्री अजितदादा पवार यांना दिल्याचं पाहायला मिळते। त्याचं कारण म्हणजे आता या ठिकाणी महानगरपालिकेच्या निवडणुका समोर आल्याने त्यांचं मतदान आता गरजेचं आहे। यांचाच उद्देश साधून सरकारने आता या ठिकाणी GR काढून आता पेन्शनधारकांच्या पेन्शन वाढीचा मागणीचा GR या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलाय। पेन्शनधारकांच्या 5 ते 6 महिन्यामध्ये बघा, पेन्शनधारकांच्या 5 ते 6 महिन्यामध्ये या ठिकाणी त्यांनी मोर्चे सुद्धा काढले, अनेक आंदोलनं सुद्धा केली, तरी सुद्धा मागण्या मान्य होत नव्हत्या। अखेर सरकारच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या तोंडाला म्हणजेच महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा फायनल निर्णय आता घेऊन टाकलाय। 5 ते 6 मागण्या आता पेन्शनधारकांच्या ज्या मागणी केल्या होत्या तर त्या 1 जानेवारी 2026 पासून या ठिकाणी आता पूर्ण होणार आहे। सर्व मागण्यांची अंमलबजावणी या ठिकाणी केली जाणार असल्याचं लेखी परिपत्रक आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता पेन्शनधारकांना दिल्याचं पाहायला मिळतंय। मग आता कोणाची पेन्शन वाढणार आहे? पेन्शनधारकांसाठी आता नवीन वर्षामध्ये काय काय नवीन सुविधा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला दिल्या जाणार आहेत, हेच आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। पेन्शनधारक मित्रांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तुमच्या मागण्या आता मान्य करण्याचं ठरवलंय। अखेर याचा GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलाय। तो GR देखील आम्ही तुम्हाला लगेच पुढे सांगणार आहे। कोणकोणत्या मागण्या मान्य केल्या आहेत, ज्याचा फायदा तुम्हाला जास्त कशा पद्धतीने आता करून घ्यायचा आहे। जर तुम्ही कोणतीही सरकारी पेन्शन घेत असाल तर तुम्ही सर्वांनी कान देऊन पुढील 2 मिनिटे लक्षपूर्वक आता बघायचं आहे, कारण नवीन वर्षामध्ये काही ना काही मोठा बदल होत असतो। तशाच प्रकारे मोठे आता बदल आता 206 निर्णय पेन्शनधारकांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नागपूर येथे घेण्यात आलेत। 206 निर्णयापैकी आता 4 निर्णय पेन्शनधारकांसाठी घेण्यात आलेत। त्यामुळे 1 जानेवारी 2026 पासून तशाच प्रकारचा मोठा बदल या ठिकाणी मोठा घट त्या ठिकाणी बॉम्ब आता पेन्शनधारकांच्या जीवनामध्ये फुटणार आहे। बघा, यामध्ये सर्वात पहिल्यांदा मोठी मागणी पहिल्यांदा ही पेन्शनधारक करत होते, ते म्हणजे आमची पेन्शन काय पण करून हातापाय पडून सांगतो वाढवा, कारण आम्हाला जगण्यासाठी त्या ठिकाणी अजिबात या ठिकाणी पेन्शन कमी पडते, आम्हाला वंचित राहावं लागतंय, आमच्या मुलाबाळांना हातपाय पसरावं लागतंय, आम्हाला महागाई वाढल्यामुळे सर्व काही या ठिकाणी पेन्शन आता कमी पडतंय। म्हणजे या ठिकाणी खाण्याचं तेल वाढलंय, या ठिकाणी कुठेही गेलं मोबाईल रिचार्ज बघितला किंवा काही जर बघितलं तर खूप वाढले।
त्यामुळे आमची पेन्शन जगण्यासाठी आम्हाला अपुरी पडत आहे। ही मागणी 2020 ते 21 पासून 2025 पर्यंत पेन्शनधारकांनी पेन्शन वाढ करा असं हातापाय पाडून सरकारला सांगत होते। असं मोर्चे सुद्धा अनेकांनी या ठिकाणी काढले होते, परंतु राज्य सरकारला मात्र जाग आलेली नव्हती। कारण पेन्शनधारकांची पेन्शन वाढवायची जर विचार केला तर सरकारच्या तिजोरीमध्ये तेवढा पैसे तर शिल्लक पाहिजे मित्रांनो। कारण जवळपास या ठिकाणी 10,000 कोटी रुपयांच्या आसपास पेन्शनधारकांची पेन्शन वाढ करायला लागत असतात, हे तुम्ही विसरू नका। यामध्ये सरकारने नुकताच तुम्हाला कानावर बातमी पण आली असेल की या ठिकाणी सरकारने नवीन योजनांच्या घोषणा केलीत। त्या म्हणजे लाडक्या बहिणीला घरात बसून निवांत 1500 मिळतात, शेतकऱ्यांना या ठिकाणी 4 महिन्यातून एकदा 2,000 रुपये मिळतात। त्यामुळे पेन्शनधारक चिडले आणि ते म्हणाले, तुम्ही सर्वांना सुविधा देता, मग आमची मागणी का मान्य करत नाही? यासाठी सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांच्या मागण्या मान्य करण्यासाठी नवीन वर्षाचं पेन्शनधारकांना गिफ्ट देण्यासाठी जवळपास 8 ते 10,000 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकार म्हणजेच नरेंद्र मोदी साहेबांना पत्र लिहून मुख्यमंत्र्यांनी आता पाठवलं आहे। सरकारने 10,000 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी देण्यासाठी मंजुरी दिल्या, म्हणजेच केंद्र सरकार आता राज्य सरकारला हा निधी या ठिकाणी देण्यासाठी आता मंजुरी दिली आहे। आता पेन्शनधारकांसाठी ज्या मागण्या मान्य करण्यात आल्या होत्या त्या ठिकाणी 5 ते 6 मागण्या मान्य करण्याचा निर्णय घेतला आहे। मग त्या 5 ते 6 मागण्या आता नेमकं कोणकोणत्या मान्य करण्याचं ठरवलंय ही 100% खरी बातमी आहे। कारण पेन्शनधारकांना लेखी पत्र या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी दिले, कोणाकोणाला किती पेन्शन वाढणार आहे, किती हजार रुपयांनी पेन्शन वाढणार आहे आणि नेमकं कोणकोणत्या मागण्या या ठिकाणी मान्य करण्याचं ठरवलंय नक्की बघा। पेन्शनधारकांसाठी सर्वात पहिल्यांदा निर्णय सरकारच्या माध्यमातून आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये नागपूर येथे घेण्यात आलाय। ते म्हणजे पेन्शन वाढीबाबतचा सर्वात मोठा निर्णय आज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून नागपूर येथे जाहीर करण्यात आलाय। कारण पेन्शनधारकांना 83 पेन्शन जगण्यासाठी अपुरी पडत होती। कारण महागाई खूप वाढल्या, गॅसचे दर वाढले, तेलाचे दर वाढले, पेट्रोलचे दर वाढले, रिचार्ज वाढला, ही रिचार्ज त्या ठिकाणी वाढलाय। या सर्वांचा विचार करून आता महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेत आणि त्याचं मतदान जवळजवळ 72 लाख पेन्शनधारक महाराष्ट्रात आहेत आणि त्यांचं सर्वांचं मतदान आपल्याला मिळेल हाच उद्देश सोडून पहिला निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय, तो म्हणजे पेन्शनधारकांची पेन्शन खरोखर वाढ करण्याचा निर्णय झालाय। ही 100% खरी बातमी आहे। कारण आजपर्यंत फक्त पेन्शन वाढणार असं खोट्या बातम्या सोशल मीडियावर पसरल्या होत्या, परंतु सरकारच्या माध्यमातून अखेर पेपरची बातमी देखील जाहीर करण्यात आल्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 2026 या नवीन वर्षामध्ये कोणकोणत्या पेन्शनधारकांची पेन्शन किती रुपयांनी वाढ करायची आहे, किती हजार रुपये तुम्हाला वाढवून कोणत्या तारखेला नवीन वर्षामध्ये बँकेत येणार आहे, याबद्दलचा पहिला निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आज या ठिकाणी घेण्यात आला आहे। मग आता तुमची पेन्शन किती वाढल्या, कोणत्या तारखेपासून पेन्शन तुम्हाला वाढवून बँकेत येणार आहे, हेच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून 2 मिनिटांच्या आतमध्ये सविस्तरपणे समजावून सांगणार आहे। परंतु त्याआधी महत्त्वाच्या पुढच्या मागण्या देखील कोणकोणत्या मुख्यमंत्र्यांनी नवीन वर्ष 1 जानेवारी 2026 पासून मान्य करायचं या ठिकाणी निर्णय घेतला आहे, याबद्दलचा अधिकृत GR सुद्धा काढण्यात आलाय। कारण GR काढल्याशिवाय पेन्शन वाढत नसत्या, त्यामुळे GR सुद्धा सरकारच्या माध्यमातून काढण्यात आलाय। तो GR देखील आम्ही तुम्हाला अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये पुढे सांगणार आहे। कोणत्या मागण्या मान्य करण्याचं ठरवलंय हे सुद्धा लगेच तुम्हाला सांगणार आहे। आता बघा, राज्य सरकार आणि केंद्र सरकार म्हणजेच नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी दोघी मिळून आता पेन्शनधारकांच्या सर्वच्या सर्व मागण्या मान्य करायचं ठरवलंय। यासाठी 8,000 कोटी रुपयांचा निधी पेन्शनधारकांसाठी मंजूर सुद्धा आता करण्यात आलाय। याबद्दल सरकारचा एक GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलाय। तो GR सुद्धा आता या ठिकाणी पुढे लगेच आम्ही दाखवणार आहे। त्यामुळे सर्वात आधी या ठिकाणी तुम्हाला सूचना आहे, सर्व या ठिकाणी पेन्शनधारकांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। 2 मिनिटे मोबाईल हातात धरून बसा। तुमची पेन्शन किती रुपयांनी वाढ केल्या 1 जानेवारी 2026 पासून, कोणकोणत्या पेन्शनधारकांच्या बँकेमध्ये पेन्शन वाढवून दिली जाणार आहे, तुम्ही EPS पेन्शन घेत असाल, कोणती पेन्शन घेत असाल तर कसा फायदा करून घ्यायचा आहे, जास्ती पेन्शन वाढवून कशी घ्यायची आहे हेच तुम्हाला सांगणार आहे। सरकार नवीन योजना दरवर्षी काढू लागले, यामध्ये सरकारच्या तिजोरीवर मोठा भार आता पडू लागलाय। परंतु कालच केंद्र सरकारने 8,000 कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना दिलाय। त्यामुळे राज्यातले पेन्शनधारक आणि
केंद्र सरकारचे जे काय पेन्शनधारक आहे या दोघांच्या पण 5 ते 6 मागण्या आता या ठिकाणी मान्य करण्याचं सरकारच्या माध्यमातून ठरवलंय। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिपत्रक काढून अर्थमंत्री अजितदादा पवार यांना हे परिपत्रक आता पाठवलंय। यामध्ये सगळ्यांचाच विचार करून दिलासा देणारी बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून आल्या। पहिली पेन्शनधारकांची मागणी लक्षात ठेवा आता या ठिकाणी कोणती आहे। आता बघा या ठिकाणी तुमची 2021 ते 2025 पर्यंत तुम्हाला जी काय अजिबात पेन्शन वाढ करण्यात आली नव्हती याची तक्रार पेन्शनधारकांनी सातत्याने आता केली होती। याची तक्रार लक्षात घेऊन केंद्र सरकार व राज्य सरकारच्या माध्यमातून पहिला प्रश्न पहिली मागणी या ठिकाणी तुम्हाला मान्य करण्याचं आता ठरवलेलं आहे। ते म्हणजे आता पेन्शन तुमची वाढ केली जाणार आहे, परंतु किती वाढ केली जाणार आहे ते तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यानंतर दुसरी मागणी जी सरकारने मान्य करण्याचं ठरवलंय ती इतकी भारी आहे ते ऐकून तुम्हाला या ठिकाणी मनामध्ये लड्डू फुटणार आहे। परंतु 4 नंबरची आणि 5 नंबरची जी मागणी आहे त्यामध्ये पेन्शनधारकांना या ठिकाणी मोठा फायदा होणार आहे। त्यामुळे या सर्व मागण्या कोणकोणत्या आहेत, पेन्शन किती तारखेला तुम्हाला 2026च्या नवीन वर्षामध्ये वाढवून दिली जाणार आहे ही 100% खरी माहिती नागपूर येथे मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून घेण्यात आल्या। परंतु त्याआधी दुसरी मागणी पेन्शनधारकांची अशी होती ती म्हणजे या ठिकाणी आता तुमच्या पेन्शन जे आहे तर त्याची पेन्शन वाढ करण्याची अंमलबजावणी कधी होणार आहे आता ती सुद्धा या ठिकाणी तारीख सांगण्यात आल्या। दुसरी मागणी पेन्शनधारकांनी केली होती ती म्हणजे आपल्या राज्यामध्ये असे पण काही वयस्कर पेन्शनधारक आहेत त्यांची मुलं त्यांना अजिबात सांभाळत नाहीत। काय करतात, मुलं नोकरीला बाहेरगावी पुण्याला मुंबईला असतात आणि त्यामुळे आता अजिबात पैसे पण देत नाहीत, आईवडिलांचा सांभाळ पण करत नाहीत। त्यांच्यासाठी सरकारच्या माध्यमातून वेगळा कायदा या ठिकाणी सरकारने आता करण्याचा निर्णय घेतला आहे। कारण पेन्शनधारकांची तक्रार होती आमची मुले आम्हाला सांभाळत नाहीत, त्या ठिकाणी आम्ही पुढे काय करायचं, कसं जगायचं अशी तक्रार होत होती। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची मुले जर सांभाळत नसतील तर तुम्ही हा एक अर्ज या ठिकाणी भरून द्यायचा आहे। आम्ही लगेच त्यावर ॲक्शन करून या ठिकाणी तुमच्या मुलांकडून 10% हिस्सा तुम्हाला महिन्याच्या महिन्याला द्यायला लावू अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस कोणत्याही बँकेत जर आता सरकारच्या माध्यमातून पेन्शन घेत असाल तर या सर्व मागण्या आता मान्य करण्याचं ठरवलं आहे। दुसरी मागणी म्हणजे पेन्शनधारकांची मुलं अजिबात या ठिकाणी वय झाल्यामुळे पेन्शनधारकांना सांभाळत नाहीत, आम्हाला घरातून बाहेर काढतात। त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला खुश करण्यासाठी एक वेगळाच कायदा आता पारित करण्यात आला आहे ज्याची अंमलबजावणी 1 जानेवारी 2026 पासून आता करण्यात येणार आहे। दुसरी मागणी सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांची आता या ठिकाणी मान्य करण्यात आल्या। तुमची मुलं जर सांभाळत नसतील तर तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे याबद्दल नवीन कायदा कोणता करण्यात आला आहे 1 जानेवारी 2026 पासून याची अंमलबजावणी आता कशा पद्धतीने आता होणार आहे ते सुद्धा तुम्हाला झटपटपणे सरकारच्या माध्यमातून काय सांगण्यात आले ते सुद्धा 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी सांगणार आहे। परंतु तिसरी मागणी सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांनी केली होती, मुख्यमंत्री साहेब तुमच्या पाया पडतो परंतु आम्हाला पेन्शनमध्ये वाढ करा, आम्हाला कमीत कमी या ठिकाणी आता 7,000 रुपयांची पेन्शन वाढ करा अशा प्रकारचं एक परिपत्रक पेन्शनधारकांनी दिलं होतं। याबद्दल सरकारच्या माध्यमातून लेखी आदेश आता आलेला आहे, मुख्यमंत्र्यांनी सही सुद्धा या ठिकाणी केल्या। याबाबत आता कोण कोण पात्र ठरणार आहे, कोणकोणत्या पेन्शनधारकांची पेन्शन वाढणार आहे 2 मिनिटे मोबाईल हातात धरून सर्वांनी आता या ठिकाणी बघायचं आहे। आता बघा या पेन्शन वाढीचा फायदा कोणाकोणाला होणार आहे, कोण कोण यासाठी आता पेन्शनधारक पात्र ठरणार आहेत, कोणाकोणाची पेन्शन वाढ करण्यात आल्या तुम्हाला पुढे लगेच समजावून सांगणार आहे। लक्ष देऊन बघा, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पेन्शन घेणाऱ्या पेन्शनधारकांसाठी सरकारच्या माध्यमातून अखेर आनंदाची गुड न्यूज या ठिकाणी आता आली आहे। ज्या पेन्शनधारकांचं वय वर्ष 60 पासून आता 100 वर्षामध्ये कोणतेही असेल म्हणजे 60 असेल, 70 असेल, 75 असेल, 100 वर्षापर्यंत असेल तर वयानुसार तुमची आता पेन्शन वाढ केली जाणार आहे। आता या वयामध्ये वेगवेगळ्या 5 प्रकारच्या वयांच्या नागरिकांची पेन्शन सरकारच्या माध्यमातून मान्य करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानंतर चौथी मागणी अशी होती ती म्हणजे अत्यंत महत्त्वाची आहे, 60 वयावरील सर्व पेन्शनधारक या ठिकाणी यांना सारखंच आजार पाठीमागे लागू लागलेत, BP असेल, शुगरच्या गोळ्या असतील या ठिकाणी त्यांना घ्यावे लागतात। पेन्शनधारकांना त्यांची मुले या वयामध्ये सांभाळत नाहीत त्यामुळे त्यांना हात पसरण्याची आता गरज पडते।
पेन्शन आता धारकांचा हा विचार करून पेन्शनधारकांसाठी चौथा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय। पेन्शनधारकांना रुपया सुद्धा इथून पुढे दवाखान्याचा खर्च स्वतःच्या खिशातील आता भरावा लागणार नाही आहे, कारण सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकांना दुसऱ्याच्या या ठिकाणी हाताखाली हात पसरायला अजिबात लागू नये। त्यांचं वय झालेलं आहे, वयस्कर जीवन या ठिकाणी व्यवस्थित जावं, कारण पेन्शनधारकांनी आता वयाच्या 20 वयापासून 60 वयापर्यंत सरकारची सेवा केल्या आणि यामध्ये त्यांना आजार यामध्ये विळखा घालत आहे आणि हे आजार या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मोफतपणे देण्याचा निर्णय झाला आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा सर्वात मोठा निर्णय आता घेण्यात आला आहे। यासाठी तुम्हाला अर्जंटमध्ये एक कार्ड काढून घेणं गरजेचं आहे। ते कार्ड पूर्णपणे नवीन आहे। आता एक कार्ड तुम्हाला कधी मिळणार, कुठे मिळणार, तर लक्षात ठेवा 1 जानेवारी 2026 पासून एक कार्ड मिळणार आहे। हे कार्ड काढल्यानंतर तुम्हाला सर्व पेन्शनधारकांना तुम्हाला BP असेल, शुगर असेल, इतर आजारांच्या गोळ्या खरेदी करायची असेल किंवा थंड ताप तुम्हाला सारखे येत असेल, तुम्ही दवाखान्यामध्ये पैसे या ठिकाणी देत असाल तर तुम्हाला या ठिकाणी पैसे ते आता सरकारच्या माध्यमातून वाचवले जाणार आहेत। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। परंतु मूळ मुद्दा आपला असा आहे, तुम्ही जर कोणत्याही बँकेतून पेन्शन घेत असाल तर बँकेतील पेन्शन आता किती रुपयांनी तुम्हाला किती हजारांनी वाढवून देण्यात येणार आहे, सरकारने कोणकोणत्या मागण्या मान्य केलेत आणि या ठिकाणी तुमचं जर वय वर्ष 60 वर्षाच्या पुढे असेल, 65च्या पुढे असेल तर त्या पेन्शनधारकांचा दवाखान्याचा खर्च आता सरकारच्या माध्यमातून मोफत कशा पद्धतीने तुम्हाला घेता येणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची मुलं जर वय झाल्यामुळे सांभाळत नसतील तर 1 जानेवारी 2026 पासून कोणता कायदा पारित करण्यात येणार आहे, सर्व माहिती पाहण्याकरिता अगदी 2 मिनिटे तुम्ही सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे। पेन्शनधारकांना सगळ्यात महत्त्वाच्या तक्रारी होत्या, त्या म्हणजे 90% पेन्शनधारकांना औषध गोळ्या घ्यावे लागतात। औषध गोळ्या या ठिकाणी खरेदी करण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे नसते। BP शुगरच्या गोळ्या दवाखान्याचा खर्च वाढलाय, त्यामुळे 5 लाख रुपयेपर्यंत पेन्शनधारकांच्या दवाखान्याचा खर्च सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे मोफतपणे सरकार आता देणार आहे। यासाठी तुम्हाला एक कार्ड काढणं गरजेचं आहे। जे पेन्शनधारक अर्जंटमध्ये हे कार्ड काढतील त्यांना 1 जानेवारी 2026 पासून मोफतपणे दवाखान्याचा खर्च आता सरकार या ठिकाणी करणार आहे। त्यामुळे हे कार्ड कोणतं आहे ते सुद्धा 2 मिनिटे तुम्ही आता लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेन्शनधारकांना त्यांची मुलं जर सांभाळत नसतील तर कोणता कायदा पारित करण्यात आला ते सांगतो। त्यानंतर लगेचच तुम्हाला कोणकोणत्या पेन्शनधारकांच्या वयानुसार किती पेन्शन वाढ करण्यात येणार आहे, कोणत्या तारखेला किती हजार रुपये तुम्हाला पेन्शन वाढवून मिळणार आहे ते पण सांगतो आणि पेन्शनधारकांना कोणतं कार्ड अर्जंटमध्ये काढायचं आहे आणि ते काढल्यानंतर मोफत उपचार तुम्हाला करता येणार आहे ते पण सांगतो। या ठिकाणी ज्या ज्या नागरिकांना त्यांची मुलं सांभाळत नसतील तर सरकारच्या माध्यमातून काय काय अधिकार दिलेत, कायदा या ठिकाणी काय पारित करण्यात आलाय ते सांगण्यास आता सुरुवात करत आहे। त्यानंतर लगेचच तुम्हाला पेन्शन किती वाढणार आहे, कोणतं कार्ड काढल्यानंतर दवाखान्याचा मोफत खर्च आता येणार आहे हे पण तुम्हाला सांगणार आहे। पेन्शनधारकांना त्यांची मुलं जर सांभाळत नसतील तर या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे की आता तुमचं वय जर या ठिकाणी 60च्या पुढे असेल, ज्येष्ठ नागरिक तुम्ही असाल, तुमची मुले जर सांभाळत नसतील तर या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता काही रकमेचा भाग मुलांनी आई वडिलांना या ठिकाणी देण्याचा निर्णय घेतला आहे। महिन्याच्या महिन्याला 10% हिस्सा या ठिकाणी आता मुलांना देणं आता गरजेचं आहे। अशा प्रकारे निर्णय या ठिकाणी झाला आहे। म्हणजेच आईवडिलांचा सांभाळ मुलांना आता करावाच लागणार आहे। जर करता या ठिकाणी आधीच मुलांच्या नावावर आईवडिलांनी प्रॉपर्टी प्रेमापोटी संपत्ती केली असेल, जर करता तुमची फसवणूक केली असेल तर परत लग्न झाल्यानंतर मुलगा जर तुम्हाला सांभाळत नसेल तर सरकारने सांगितले तुम्ही तहसीलदार ऑफिस, दंडाधिकारी कार्यालय, कलेक्टर ऑफिसमध्ये जाऊन मुलं सांभाळत नसतील तर याबद्दलचा एक तुम्हाला अर्ज सुद्धा करायचा आहे। सरकारने तातडीने यावर आता निर्णय घेण्यास आता सरकारच्या माध्यमातून समिती सुद्धा प्रत्येक कलेक्टर ऑफिसमध्ये नेमल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे जर तुमची मुलं सांभाळत नसतील तर तुम्हाला या ठिकाणी आता त्या कलेक्टर ऑफिस, तहसीलदार ऑफिसमध्ये एक अर्ज सुद्धा तुम्हाला भरायचा आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या पेन्शनधारकांची किती वयानुसार पेन्शन वाढ करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात येणार आहे ते सांगतो। त्यानंतर दवाखान्याचा मोफत खर्च जर तुम्हाला पाहिजे असेल तर कोणतं कार्ड तुम्हाला अर्जंटमध्ये काढायचं आहे ते पण तुम्हाला सांगणार आहे। परंतु त्याआधी कोणत्या पेन्शनधारकांची 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षापासून पेन्शन वाढ केली जाणार आहे, EPS पेन्शन असेल, कोणती पेन्शन असेल, राज्य सरकारची पेन्शन असेल तर ती किती वाढ केली जाणार आहे ते सुद्धा तुम्हाला नक्की या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे। 1 जानेवारी 2026 पासून 8वा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यामुळे पेन्शनधारकांची पेन्शन या ठिकाणी तुमचं 60च्या वर वय असेल, 60 ते 70 मध्ये असेल तर
10% पेन्शन वाढण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवल्या. जर तुमचं वय 70 ते 80 या वयात असेल तर तुमची पेन्शन या ठिकाणी 10% वाढवण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे. 80 ते 90 वय असेल तर 12% पेन्शन वाढण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या आणि 90 ते 100 वयामध्ये तुम्ही असेल तर 13 ते 14% पेन्शनची वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. जसं वय वाढेल तसं या ठिकाणी पेन्शन सरकारच्या माध्यमातून वाढ होईल असं सरकारच्या माध्यमातून सूत्रांमार्फत आता ही माहिती समोर येते. तुम्हाला आरोग्यासाठी आता मोफत उपचार होण्यासाठी, मोफत दवाखाना होण्यासाठी कोणतं कार्ड काढायचं आहे? आता एक कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड योजना ही या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आल्या. ज्यांचं वय वयस्कर जास्त आहे, 75 वर्षाच्या पुढे आहे, त्यांना दवाखान्याचा मोफत खर्च राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांनी नवीन वर्षानिमित्त आता एक कार्ड करायचं आहे, ते म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड, ज्यावरती 5 लाख रुपयेपर्यंत ज्येष्ठ नागरिकांचं मोफत उपचार या ठिकाणी केलं जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.